आता एक मोठी बातमी आहे। निलेश लंके हे 14 मार्चला शरद पवार गटात प्रवेश करणार आहेत। लोकशाही मराठीला विश्वसनीय सूत्रांकडून ही माहिती मिळते। पुण्यात शरद पवार यांच्या उपस्थितीमध्ये प्रवेश होणार आहे। खरं तर आगामी काळात लोकसभा निवडणुकीसाठी निलेश लंके हे संभाव्य उमेदवार आहेत अशी चर्चा सुरू आहे। त्यातच निलेश लंके हे आता 14 मार्चला शरद पवार गटात प्रवेश करणार आहेत। लोकशाही मराठीला विश्वसनीय सूत्रांकडून ही माहिती मिळते आहे। पुण्यात शरद पवार यांच्या उपस्थितीत ते प्रवेश करणार आहेत, त्यांचा प्रवेश होणार अशा प्रकारची माहिती सूत्रांकडून मिळते। त्यामुळे आगामी काळात निलेश लंके हे अहमदनगरमधून लोकसभा निवडणूक लढवण्याची शक्यता आहे। खरं तर याआधी खासदार अमोल कोल्हे यांनी देखील त्या प्रकारचे संकेत दिले होते शरद पवार यांची आणि त्यांची देखील भेट झाली होती। मात्र यावरती आता जी तारीख समोर आलेली आहे, निलेश लंके 14 मार्चला शरद पवार गटात प्रवेश करणार आहेत। याबाबतचे ताजी अपडेट देण्यासाठी माझा सहकारी अमोल धर्माधिकारी आपल्यासोबत जोडलेला आहे। अमोल, लोकशाही मराठीला विश्वसनीय सूत्रांची माहिती मिळाली आहे की पुण्यामध्ये शरद पवार यांच्या उपस्थितीमध्ये 14 तारखेला निलेश लंके यांचा शरद पवार गटात पक्षप्रवेश होणार आहे। काय सांगशील याबद्दल सविस्तर? पवार यांच्या सोबत येणार होते, मात्र काही कारणास्तव हा पक्षप्रवेश आहे तर पुढे ढकलण्यात आलेला होता। स्वतः सकाळी निलेश लंके यांनी शरद पवार यांची भेट सुद्धा घेतलेली होती। मात्र त्यानंतर आपण पाहिले की आज अमोल कोल्हे यांची सुद्धा त्यांनी भेट घेतलेली होती। पण आता जी माहिती आपल्याला मिळालेली आहे त्यानुसार 14 तारखेला पुण्यामध्ये शरद पवार यांची पत्रकार परिषद आहे आणि याच पत्रकार परिषदेमध्ये निलेश लंके यांचा पक्षप्रवेश होण्याची दाट शक्यता आहे। सूत्रांकडून तशी माहिती मिळालेली आहे। काही वेळापूर्वीच निलेश लंके यांनी पत्रकार परिषद घेऊन या सगळ्या अफवा आहेत अशा पद्धतीचं विधान त्यांनी केलेलं होतं। पण आता जी माहिती मिळालेली आहे त्यानुसार 14 तारखेला पुण्यामध्ये निलेश लंके यांचा प्रवेश हा शरदचंद्र पवार म्हणजेच राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये होण्याची दाट शक्यता आहे। आणि शरद पवार यांच्या पत्रकार, कारण की आजच शरद पवारांनी पत्रकार परिषद घेतलेली होती, त्यानंतर आता लगेच 2 दिवसांनी शरद पवारांची पुण्यामध्ये पत्रकार परिषद होती आणि या पत्रकार परिषदेकडे सुद्धा सगळ्यांचंच लक्ष असताना निलेश लंके यांचा प्रवेश मात्र या ठिकाणी होतोय का हे सुद्धा पाहणं महत्त्वाचं आहे। अगदी अमोल, नेमकं या बाबतीत काय घडामोडी घडतात? आगामी काळात त्यांच्या पक्षप्रवेशानंतर ते संभाव्य लोकसभेचे उमेदवार आहेत अशी चर्चा, या बाबतीत काय घडामोडी घडतात हे पाहणं महत्त्वाचं आहे। अमोल, खूप खूप धन्यवाद या सविस्तर अशा माहितीबद्दल। तर निलेश लंके हे 14 मार्चला शरद पवार गटात प्रवेश करणार आहेत। लोकशाही मराठीला आता विश्वसनीय सूत्रांकडून ही माहिती मिळाली, त्यामुळे आगामी काळात अहमदनगर लोकसभा मतदारसंघात काय नाट्यमय घडामोडी घडतात हे पाहणं महत्त्वाचं आहे। मात्र पुण्यामध्ये शरद पवार यांच्या उपस्थितीमध्ये निलेश लंके यांचा पक्षप्रवेश होणार आहे। खरं तर याआधी शिरूर लोकसभा मतदारसंघाचे विद्यमान खासदार अमोल कोल्हे यांनी देखील निलेश लंके यांच्या पक्षप्रवेशाबद्दलचे काही संकेत त्यांच्याकडून आलेले होते। आगामी काळात ते लोकसभा निवडणूक लढतील अशा प्रकारचे संकेत त्यांच्याकडून आले होते। शरद पवार आणि निलेश लंके यांची देखील भेट मागच्या काही दिवसात झालेली आहे आणि त्यानंतर आता त्यांच्या पक्षप्रवेशाची तारीख देखील खात्रीशीरपणे आता समोर येईल। निलेश लंके हे आता 14 मार्चला पुण्यामध्ये शरद पवार यांच्या उपस्थितीमध्ये पक्षप्रवेश होणार आहेत। निलेश लंके शरद पवार गटात प्रवेश करणार आहेत। खरं तर आगामी काळातल्या लोकसभा निवडणुकांच्या दृष्टीने आता हे अत्यंत महत्त्वाचं आहे, कारण अजित पवार गटाची साथ सोडून आता निलेश लंके शरद पवार गटामध्ये पुन्हा घरवापसी करणार आहेत। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।